नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड ऑनलाईन बॅचमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मिशन टी 2024 तर महा टी जी आहे तुमची शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे मिशन जी काही आपली टी बॅच आहे 2024 चे त्यामध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरण हा घटक शिकवणार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मराठी व्याकरण या घटकाला किती वेटेज आहे तर आणि सर्व वेटेज वगैरे ते सुद्धा बघणार आहोत आपण आणि आपण अगदी सोप्या पद्धतीने IBPS पॅटर्न नुसार आपण मराठी व्याकरणाचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आणि पुढील जी काही बॅच आहे आपली परिपूर्ण रहमान पठाण सरांची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरण हा जो काही घटक आहे हा जो काही विषय आहे तो विषय परिपूर्ण तुमची जी तयारी आहे ती तयारी करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया की मिशन टी मध्ये कोणत्या प्रकरणासाठी किंवा मग कोणत्या विषयासाठी किती वेटेज आहे, पेपर 1 वेगळं पेपर 2 वेगळं, ह्या सगळ्या गोष्टीची जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहे। तर रहमान पठाण सर जे आहेत तर रहमान पठाण सरांनी या ठिकाणी जी बॅच आहे ऑनलाईन बॅच ती ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे आणि रहमान पठाण या ॲप्लिकेशनवरती ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। रहमान पठाण हे या ठिकाणी ॲप्लिकेशनचं नाव आहे। या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला जी ऑनलाईन बॅच आहे ती ऑनलाईन बॅच या ठिकाणी मिळणार आहे। तर त्यासाठी आपण सुरुवातीला जी आहे ती सविस्तर जी माहिती आहे, ठीक आहे, अभ्यासक्रमासंदर्भातली ती सविस्तर माहिती या ठिकाणी ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेऊया। आता यामध्ये बघा मित्रांनो, पेपर 1, ठीक आहे, पेपर 1। आता पेपर 1 मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट आहे, किती गुणासाठी आहे, ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघतोय। तर या ठिकाणी सुरुवातीला पहिला घटक येतो पेपर 1 मध्ये मराठी व्याकरण, ठीक आहे, मराठी व्याकरण हा पेपर 1 चा पहिला घटक, ठीक आहे, पहिला विषय। याला 30 प्रश्न विचारले जातात आणि गुण सुद्धा किती आहेत, 30 आहेत। प्रश्न 30 आणि गुण सुद्धा 30। आता दुसरा जो या ठिकाणी सब्जेक्ट आहे तो आहे इंग्रजी, ठीक आहे, इंग्रजी व्याकरण किंवा इंग्लिश ग्रामर, ठीक आहे। तर मग यासाठी किती प्रश्न येतात तर टी मध्ये पेपर 1 साठी या ठिकाणी येतात 30 प्रश्न आणि गुण असतात 30, ठीक आहे, 30 प्रश्न गुण असतात 30। आता तिसरा जो विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। प्रश्न किती आहेत, 30 आहेत। गुण किती आहेत मग यासाठी तर गुण सुद्धा या ठिकाणी 30 आहे, ठीक आहे, बालमानसशास्त्र। त्यानंतर चौथा जो घटक आहे तो आहे या ठिकाणी गणित। यामध्ये साधारणतः अंकगणिताचं तुम्हाला प्रकरण विचारले जातात। अंकगणिताचे जे ही प्रकरण आहे ते प्रकरण तुम्हाला विचारले जातात। यासाठी सुद्धा आहेत 30 गुण आणि 30 प्रश्न। आणि पाचवा जो घटक आहे तो आहे परिसर अभ्यास। काय आहे, परिसर अभ्यास। यासाठी काय मग यासाठी सुद्धा 30 प्रश्न आणि 30 गुण। अशा पद्धतीने तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पेपर 1 मध्ये या ठिकाणी आपले विषय आहेत हे विषय आणि गुणाची विभागणी अशा पद्धतीने तुमची केली जाते। आता पेपर 1 कशासाठी महत्त्वाचा आहे तर 1ली ते 5वी, ठीक आहे, 1ली ते 5वी या वर्गावरती, 1ली ते 5वी या वर्गावरती 1 ते 5 जर तुम्ही टी पास असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाईल। भविष्यात तुम्ही ज्यावेळेस टेट देताल, ठीक आहे, तर त्या टेटसाठी तुम्हाला पेपर 1 जर तुम्ही पास असाल, डीएडचे जर उमेदवार असाल तर तुम्हाला 1ली ते 5वीच्या वर्गावरती शिकवण्यासाठी संधी मिळेल किंवा त्या ठिकाणी तुमची निवड होईल। आता या ठिकाणी फक्त एकच मुद्दा लक्षात घ्यायचा, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास एवढे 5 सब्जेक्ट आहे। हे 5 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी आपल्या बॅचमध्ये ज्या बॅचमध्ये शिकवले जाणार आहे। आता दुसरा मुद्दा पेपर 2 बघूया, ठीक आहे। आता पेपर 2 मध्ये जर बघितलं आपण, पेपर 2, आता ह्या पेपर 2 मध्ये 2 वेगवेगळे घटक आहे। आता ज्या लोकांचं आर्ट झालेलं आहे त्यांना सामाजिक शास्त्र असतं आणि ज्या लोकांचं सायन्स झालेलं आहे त्यांच्यासाठी असतं गणित आणि विज्ञान। आता यामध्ये सुद्धा सेम सब्जेक्ट आहे, फक्त काय
या ठिकाणी पातळी जी आहे ती पातळी या ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. मराठी व्याकरणची इकडची पातळी थोडीशी वेगळी असेल, थोडासा डिफरंट आहे, खूप जास्त नाही आहे. आणि आता येणाऱ्या परीक्षेमध्ये येणारी जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण घेणार आहे तुमची, तर IBPS ही कंपनी घेणार आहे. ही येणारी परीक्षा कोण घेत आहे, तर IBPS ही कंपनी तुमची एक्झाम कंडक्ट करते. आणि अद्यापही जो तुमच्या सब्जेक्टचा सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णपणे जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळे जो सिलेबस आहे तो सिलेबस सुद्धा या ठिकाणी सेमच असण्याची शक्यता आहे. थोडेफार चेंजेस होतील, तर तुमचे गणित वगैरे जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये तुमचे थोडेफार जे काही मायनर चेंजेस आहे ते चेंजेस म्हणजेच IBPS पॅटर्ननुसार होतील. मराठी व्याकरण वगैरे जे आहे त्याची लेवल आपण बघतोय, TCS कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर काढते, IBPS कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर काढते, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव आहे. आणि त्याच पद्धतीने आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सुद्धा मराठी बघा, मराठी आहे या ठिकाणी 30 प्रश्न 30 गुण. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे इंग्रजी. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी या ठिकाणी 30 गुण, हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो तिसरा घटक आहे या ठिकाणी मानसशास्त्र. ठीक आहे, मानसशास्त्र हा तिसरा घटक झाला, याला आहे 30 गुण. आणि या ठिकाणी बघा चौथा जो घटक आहे तो आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र. आणि या ठिकाणी पुन्हा एक चौथा बी जरी गृहीत धरला आपण, ठीक आहे, हा एक गृहीत धरूया, हा बी गृहीत धरूया, तर या ठिकाणी आहे गणित व विज्ञान. विज्ञान. ठीक आहे. मग या ठिकाणी याला वेटेज काय आहे, तर याला वेटेज आहे 60 गुण, याला वेटेज आहे 60 गुण. आता तुम्ही या ठिकाणी पेपर 2 मध्ये तुम्ही सामाजिक शास्त्र देत असेल तर तुमचे सब्जेक्ट कोणते झाले, मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र, हे तुमचे सोशल सायन्स हे एवढे सब्जेक्ट आहेत. मराठी तुम्हाला 30 गुणाला असेल, इंग्रजी 30 गुणाला असेल, मानसशास्त्र 30 गुणासाठी, सामाजिक शास्त्र 60 गुणासाठी. आता तुमचं गणित विज्ञान असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र नसणार. काय, गणित विज्ञान जर तुमचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणता सब्जेक्ट नसणार आहे बघ, तर तुम्हाला हा सामाजिक शास्त्र या ठिकाणी हा सब्जेक्ट नसणार. गणित विज्ञानच्या उमेदवारांना हे बाकीचे 5 सब्जेक्ट असणार आहेत. 30-30 याचं वेटेज आणि गणित आणि विज्ञान हे एकत्रित मिळून तुम्हाला 60 गुणासाठी या ठिकाणी विचारलं जातं. तर अशा पद्धतीने तुमची ही जी काही रूपरेषा आहे, तुमचा जो काही रूपरेषा आहे, तुमचं वेटेज जे आहे गुणानुसार जी विभागणी आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी गुणाची विभागणी केली जाते. आणि इथून पाठीमागे जर आपण बघितलं जे TETचे जेवढेही पेपर झाले, तर जसं की आता टेट झाली, टेटमध्ये काहीतरी गोंधळ झाला होता किंवा मग ते प्रश्न काही विषयांना कमी वेटेज देण्यात आलं, काही विषयांना जास्त वेटेज देण्यात आलं, तर तसं TETमध्ये आतापर्यंत झालेलं नाही. आता इथून पुढे होईल तर बघूया. परंतु सध्या तरी TETचा जो काही पॅटर्न असतो प्रश्नाचा, तो पॅटर्न या ठिकाणी सेम विचारला जातो. सेम म्हणजे मराठीचे तुम्हाला 30 प्रश्न म्हणजे 30 प्रश्न असणारच, त्यामध्ये कोणतेही दुमत नाही. त्यानंतर मानसशास्त्रावरती तुम्हाला 30च प्रश्न असतील, 31 पण नसणार आणि 29 पण नसणार. आता IBPS आलंय, त्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. परंतु हा पॅटर्न जो आहे तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी गृहीत धरला जातो. आणि याच पद्धतीने आपल्याला जो काही आपला अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी गुण किती लागतात, तर मग या ठिकाणी 90 गुण तुम्हाला पासिंगसाठी लागतात. ठीक आहे. सर्वसाधारण उमेदवारासाठी, जे कास्टमध्ये उमेदवार आहेत त्यांना 82-83 गुण लागतात. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एखादा प्रश्न जर चुकला तर 82 गुण तुम्हाला पासिंगसाठी लागतात. कोणते, मागासवर्गीय उमेदवार, जे सर्वसाधारण उमेदवार सोडून बाकीचे जे उमेदवार आहेत कॅटेगरीमधले त्यांच्यासाठी 82 मार्क जे आहे ते 82 किंवा 83 गुण लागतात. आणि सर्वसाधारण उमेदवारासाठी पात्र ठरण्यासाठी साधारणतः या ठिकाणी 90 जे गुण आहे, ठीक आहे, 90 गुण म्हणजे या ठिकाणी 60%. ठीक आहे. तर 60% जे गुण आहेत ते 60% गुण या ठिकाणी लागतात. आता या ठिकाणी आपल्याला एकच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आता हा झाला तुमचा ऑल ओव्हर या ठिकाणी कोणत्या पेपरसाठी कोणकोणते विषय तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, कोणत्या पद्धतीने अभ्यासाच्या सर्व गोष्टी आपण समोर बघणार आहे. परंतु सध्या एवढं क्लिअर करून घ्या की तुम्हाला या ठिकाणी कोणता पेपर आहे आणि कोणकोणते तुम्हाला सब्जेक्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला चॉईस नाही आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला चॉईस नाही आहे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला चॉईस नाही. तुमचा जो काही ग्रॅज्युएशन 12वी आहे
त्यावरती अवलंबून तुम्हाला एक तर सामाजिक शास्त्र चूज करता येतं किंवा मग तुम्हाला गणित किंवा विज्ञान चूज करता येतं. आता सपोज तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, तुम्ही BSc चे विद्यार्थी आहात, मग तुम्हाला गणित आणि विज्ञान या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं. परंतु तुम्ही सामाजिक शास्त्र जर चूज केला आणि तुम्ही पासआउट झाला तरी त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार नाही त्या सर्टिफिकेटचा. ठीक आहे, त्यामुळे हे सब्जेक्ट जे आहे हे सब्जेक्ट तुम्हाला फिक्स आहेत, तुमचे एवढे एवढे सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे म्हणून. आता या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आता मराठी व्याकरण, नेमकं मराठी व्याकरण पेपर 1 आणि पेपर 2 सारखा अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर त्यामध्ये घटक कोणकोणते विचारले जातात, थोडेसे चेंजेस आहे, खूप जास्त नाही पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. आता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी जी आहे ती दोन्हीची तयारी आपण वेगवेगळ्या रीतीने करून घेणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी काय करूया आपण, मराठी व्याकरण. ठीक आहे, आता मराठी व्याकरणामध्ये नेमकं आपल्याला काय काय शिकता येईल आणि कोणकोणता अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघूया. ठीक आहे, मग आता मराठी व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये आपल्याला साधारणतः काय काय विचारलं जातं. मराठी व्याकरण पेपर 1 व 2. ठीक आहे, पेपर 1 आणि 2 यासाठी मराठी व्याकरण आपल्याला या ठिकाणी काय काय नेमकं विचारलं जातं ही सविस्तर माहिती घेऊया. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये आता मराठी व्याकरण हा जो काही तुमचा सब्जेक्ट आहे, आता मला सांगा मराठी व्याकरणाचा तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करत असताना तुम्ही कोणतीही तयारी करत असाल, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल. आता मराठी व्याकरणामध्ये सपोज जर तुमची परीक्षा TCS कंडक्ट करते, कोणतंही पद असू द्या, तुमची परीक्षा TCS कंडक्ट करते, IBPS कंडक्ट करते, तर मला सांगा एखादं उदाहरण आहे, समजा गवळी धार काढतो. ठीक आहे, गवळी धार काढतो. आता हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे हे ओळखायचं आहे. आता TCS ने प्रश्न हा विचारला, त्याचबरोबर IBPS ने विचारला किंवा दुसऱ्या कोणत्याही नवीन कंपनीने विचारला, तर याचं उत्तर बदलणार आहे का, तर उत्तर बदलणार नाही. त्यामुळे बाऊ करायचा नाही, IBPS आहे किंवा TCS आहे, तर याचा कोणत्याही प्रकारचा जो फरक आहे तो आपला माइंडसेट जो आहे तो माइंडसेट ठेवायचा. आपल्याला IBPS मला त्याच्याशी काही घेणं नाही, मला प्रश्नाचं उत्तर येतं IBPS असो TCS असो, मला त्या गोष्टीशी घेणं देणं नाही. गवळी धार काढतो, मला हे सकर्मक आहे की अकर्मक आहे ओळखता येतं, मला काय करायचं, IBPS विचारो की TCS विचारो. हां, फक्त एवढं आहे की काही ठिकाणी ते इरर वगैरे शोधायला लावतात. आता या ठिकाणी त्यांचा सिलेबस आला नाही, परंतु हा घटक आपल्याला नाही आहे. आता सिलेबस आल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल. आता इरर, जसं की तुम्हाला टेटमध्ये सुद्धा विचारलं होतं की इरर ओळखा. मग आता इरर काय ओळखावं लागतं, त्यामध्ये या ठिकाणी एक पत्ता दिलेला असतो, 1 नंबरला काहीतरी पत्ता दिलेला असतो, गणपतराव वगैरे काहीतरी, राहणार जालना वगैरे काहीतरी असा, तो सेम पत्ता, घराचं नाव वगैरे दिलेलं असतं, 4 ऑप्शन असतात आणि यामध्ये मिसिंग काय, एक तुम्हाला प्रश्न दिला जातो, याच्याशी सेम कोणता आहे, तर या 4 पैकी सेम ओळखायचं. तर इरर ते आपल्याला पाहता क्षणी तो लक्षात येईल, तशा पद्धतीचे असतात, त्याला अभ्यासाची गरज नाही. परंतु या ठिकाणी अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी जो मराठी व्याकरणाचा अभ्यास आहे तो मराठी व्याकरणाचा अभ्यास करणं यासाठी गरजेचं आहे. आणि IBPSनी जरी पेपर घेतला आणि तुम्हाला मराठी व्याकरण विचारलं तर या ठिकाणी मराठी व्याकरण जो आहे मित्रांनो, तो मराठी व्याकरण या ठिकाणी तुम्हाला इरर वगैरे वेगवेगळ्या गोष्टी विचारतात, परंतु ते पाहता क्षणी लक्षात येणारी उत्तर आहे. परंतु आपल्याला मराठी व्याकरणाचा जो परिपूर्ण अभ्यास करावा लागेल तो मराठी व्याकरणाचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. मग आता तुम्हाला प्रश्न कशावरती असतात, तर तुम्हाला सुरुवातीला बघा तुम्हाला वर्णमालेवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. कशावरती, वर्णमाला. त्यानंतर तुम्हाला विचारले जातात अलंकार. आता मी हे टॉपिक तुम्हाला सहज सांगतोय, परंतु ऑल ओव्हर सिलेबस जो आहे, तुम्ही मागच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या 7-8 वेळेच्या TETच्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर या ठिकाणी प्रत्येक घटकावरती त्यांचे प्रश्न आहे. ठीक आहे, अलंकार आहे, वृत्तवरती त्यांचा प्रश्न आहे, वृत्त गण. ठीक आहे, त्यानंतर अलंकार झालं, वर्णमाला झाला, त्यानंतर नाम. ठीक आहे, नाम सर्वनाम म्हणजे शब्दाच्या जाती, शब्दाच्या जाती. आता शब्दाच्या जाती 8 आहेत, त्या 8ही वरती ते प्रश्न विचारले जातात. कधी नामवर विचारला जाईल, कधी सर्वनामवर विचारला जाईल, कधी एखादा शब्दयोगी अव्यय ओळखा सांगितलं जाईल, क्रियाविशेषण अव्यय ओळखा, क्रियापद ओळखा, सकर्मक अकर्मक, त्यामध्ये जे काही काळ आहे पुन्हा काळावरती विचारले जातात, काळाचा प्रकार ओळखा, कोणता काळ आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग आता यामध्ये आपण जर परिपूर्णपणे सिलेबस कव्हर केला तर मला नाही वाटत की यामध्ये तुम्हाला एकही प्रश्न तुमचा जो काही मराठी व्याकरणाचा आहे तो चुकणार नाही. कारण मागच्या वेळेस आपले
जे उमेदवार होते टीईटीची जी बॅच होती 2021 ची आपली, त्यामध्ये उमेदवारांना 28 मार्क्स, 29 मार्क्स आणि 30 मार्क अशा पद्धतीने बरेचसे जे उमेदवार आहे, बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी जे काही गुण आहे ते आउट ऑफ गुण बऱ्याचशा उमेदवारांनी घेतलेले आहेत. आणि जे उमेदवार आउट ऑफ या ठिकाणी 28, 29, 30 ज्या उमेदवारांनी गुण घेतलेले आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मागच्या वेळेला जे आपल्याकडे टीईटी बॅचला होते ते उमेदवार सुद्धा कमेंट करू शकतात. तर अशा पद्धतीने 28, 29, 30 गुणापर्यंतचे जे उमेदवार आहेत ते मराठी व्याकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी मागच्या बॅचमध्ये पाहायला मिळतात. आता साधारणतः आपले 402 जे उमेदवार आहे मित्रांनो त्या ठिकाणी टीईटी पात्र झालेले आहे. मागची जी आपली बॅच होती टीईटी 2021 ची त्यामध्ये 402 उमेदवार या ठिकाणी जे काही टीईटी आहे ते टीईटी पासआउटची संख्या आपली रहमान सरांची जी बॅच होती त्याची 402 ही टीईटी पात्र उमेदवारांची संख्या होती. आता यामध्ये वर्णमाला झालं, अलंकार झालं, वृत्ते झालं, अशा पद्धतीने बाकीचेही जे काही तुमचे मराठी व्याकरणाचे प्रकरण असतील, ठीक आहे, तर हे प्रकरण तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. आता यामध्ये प्रामुख्याने बघा मित्रांनो, नाम हा जो घटक आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यावरती जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला जास्तीचे विचारले जात असतात. आता या ठिकाणी वर्णमाला झालं, अलंकार झालं. आता मराठी व्याकरणाचे तुम्हाला जे काही या ठिकाणी प्रकरण आहे ते प्रकरणा व्यतिरिक्तही तुम्हाला प्रश्न यामध्ये विचारले जातात. परंतु या ठिकाणी सुरुवातीला आपण प्रकरण बघूया. या ठिकाणी बघा वाक्याचा प्रकार, ठीक आहे, वाक्याचे प्रकार विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो संधीवरती. कशावरती? संधीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातो. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो समासावरती. समास ओळखायचं सांगितलं असतं. या ठिकाणी संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी किंवा मग व्यंजन संधी आहे की स्वर संधी आहे, अशा पद्धतीचे संधीवरती वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. एखाद्या वेळेस तुम्हाला फोड करून दिली जाते आणि फोड केल्यानंतर ती संधी कोणती तयार होते, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला संधीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. वर्णमालेवरती वर्णांची संख्या विचारली जाते, व्यंजन विचारले जातात. त्यानंतर ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर अशा पद्धतीचे सुद्धा या ठिकाणी जे प्रश्न आहे ते टीईटीला तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी हा झाला व्याकरणाचा भाग. व्याकरणाचा भाग सोडून तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या ठिकाणी 30 जे प्रश्न आहेत ते 30 प्रश्न मराठी व्याकरणावरती तुम्हाला विचारले जातात. आता यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे पेपर 1 साठी, ठीक आहे, पेपर 1 साठी, तर पेपर 1 साठी पॅसेज विचारला जातो एक, म्हणजे आपण त्याला उतारा म्हणतो, ठीक आहे. उतारा हा असतो 3 ते 4 गुणासाठी, 4 किंवा 3 गुणासाठी. आणि एक कविता विचारली जाते, ही असते 3 ते 4 गुणासाठी, म्हणजे 7 ते 8 गुण तुम्हाला उतार्यावरती असतात, साधारणतः 8 गुण. आता उतारा कशा पद्धतीचा असतो, तर एक उतारा असतो, त्या एक पॅसेज असतो. आपल्या भाषेमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल, आपल्याला मराठी थोडीशी अवघड जाते, उतारा काय आहे बाबा, पॅसेज, लगेच कळतं आपल्याला पॅसेज. मग या ठिकाणी उतारा जो आहे किंवा जो पॅसेज आहे, पॅसेजवरती 3 ते 4 प्रश्न असतात. पॅसेज वाचायचं, त्यामधलाच काहीतरी तुम्हाला जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आणि कविता जी आहे ती कविता, या ठिकाणी कविता दिलेली असते, 3-4 कडवे असतात कवितेचे, साधारणतः 4 कडवे, आणि त्यावरती 4 प्रश्न विचारला जातो. मग एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं जाईल उतारा जो आहे, पॅसेज जो आहे त्याचा सारांश काय आहे, नेमकं आता कविता जो आहे तो कवीला ह्या कवितेतून काय सांगायचं आहे, असे वेगवेगळे प्रश्न. एखादा शब्द आला त्यामध्ये तर त्या समानार्थी शब्द कोणता, त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता, असे प्रश्न तुम्हाला म्हणजे या ठिकाणी 20 पैकी 8 मार्क जे आहे ते 8 मार्क्स तुमचे कशावर विचारले जातात, तर हे या ठिकाणी उतारा आणि कवितेवरती. आता त्याच पद्धतीने पेपर 2 ला बघा, पेपर 2 ला काय, मग उतारा विचारला जातो 3 ते 4 गुणासाठी, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा उतारा वाचूनच त्याची उत्तर आपल्याला लिहावे लागतात. म्हणजे हा व्याकरणच्या व्यतिरिक्त जो भाग आहे पेपर 1 आणि पेपर 2 चा, तर हा व्यतिरिक्त आहे. आणि या ठिकाणी हा तर सेम सिलेबस आहे, फक्त काठिण्य पातळी थोडी जास्त कमी आहे. आता पेपर 1 ला 8 मार्काचा उतारा आणि कविता असते, आणि पेपर 2 ला फक्त जे काही या ठिकाणी 3 ते 4 गुण आहे ते 3 ते 4 गुण या ठिकाणी कशाचे असतात, मग तर उतार्याचे म्हणजेच पॅसेजचे हे 3 ते 4 गुण असतात. आता त्यानंतर एक महत्त्वाचा जो घटक आहे मराठीमध्ये, ठीक आहे, मग मराठीसाठी महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे शब्दसिद्धी. यावरती खूप जास्त प्रमाणात जे प्रश्न आहे मित्रांनो ते खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. मग एक 5-7 जे प्रश्न आहेत ते 5-7 प्रश्न या ठिकाणी शब्दावरती विचारले जातात. शब्द संग्रह, ठीक आहे, सॉरी शब्दसिद्धी नाही, शब्द संग्रह. आता शब्द संग्रहामध्ये काय आलं, तर मग यामध्ये आलं वाक्प्रचार, ठीक आहे, वाक्प्रचार
वाक्प्रचार हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक, आपल्या मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, शुद्ध लेखन. ठीक आहे, शुद्ध लेखन हा सुद्धा घटक जो आहे 100% यावरती प्रश्न असतो. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, शुद्ध लेखन यावरती प्रश्न असणार म्हणजे असणार. ठीक आहे, मग या ठिकाणी पुन्हा तुम्हाला स्वल्पविराम वगैरे जे काही विरामचिन्ह आहे, तो विरामचिन्हे व्याकरणाचा भाग आहे, विरामचिन्हावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. म्हणजे ऑल ओव्हर जो काही तुमचा मराठी व्याकरणाचा सिलेबस आहे त्यावरती प्रश्न विचारले जातातच, परंतु त्या व्यतिरिक्त जे शब्दसंग्रह आहे त्यामध्ये वाक्प्रचार असेल, त्यानंतर शुद्ध लेखन आलं. ठीक आहे, मग या ठिकाणी पुन्हा बरेचसे जे काही तुमचे घटक आहे त्यामध्ये बघा समानार्थी शब्द आहे, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे. हे असे जे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यामध्ये पुन्हा तुम्हाला या ठिकाणी बघा वाक्प्रचार आहे, शुद्ध लेखन आहे, समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर वाक्प्रचारामध्ये पुन्हा तुम्हाला बरेचसे जे काही वेगवेगळे घटक आहेत ते वेगवेगळे घटक विचारले जातात. शुद्ध लेखनमध्ये तुम्हाला एखादा शब्द, एखादा प्रश्न दिला जातो. ठीक आहे, आणि खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता किंवा शुद्ध शब्द कोणता, अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. समानार्थीमध्ये एखादी कविता आहे, कवितामध्ये एखादा शब्द आला किंवा पॅसेजमध्ये एखादा शब्द आला, तर पॅसेजमधला शब्द जो आला आहे त्याच्याशी समानार्थी शब्द कोणता आहे तो तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात. त्यामध्ये समानार्थी शब्द ओळखावा लागतो किंवा मग तुम्हाला त्यामध्ये विरुद्धार्थी जो शब्द आहे तो विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला ओळखावा लागतो. आता यामध्ये शब्द संग्रहामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता पुन्हा अलंकारिक शब्द हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. बघा अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. यावरती सुद्धा तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते अलंकारिक शब्दावरती सुद्धा तुम्हाला मराठी व्याकरण तुमची जे काही टीईटी आहे त्या टीईटी मध्ये या ठिकाणी जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर अशा पद्धतीने जे काही तुमचा ऑल ओव्हर मराठी व्याकरणाचा सिलेबस आहे त्या व्यतिरिक्त शब्दसंग्रह, ठीक आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध, अशुद्ध, अशा पद्धतीने वाक्प्रचार असेल, काही म्हणी असतील. ठीक आहे, म्हणी, त्यानंतर अलंकारिक शब्द, असे जे घटक आहे हे घटक तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. त्याचबरोबर शब्द समूह आहे. असे हे जे काही घटक आहे यावरती तुम्हाला 5-7 प्रश्न किमान असतात. ठीक आहे, तर यावरती तुम्हाला 5-7 प्रश्न विचारले जातात आणि पेपर 1ला ते 7-8 प्रश्न आणि व्याकरणावरती साधारण तुम्हाला 15 ते 17 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने जो अभ्यास तुमचा अभ्यास आहे टीईटीचा तो ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला मराठी व्याकरणाचा जर विचार केला मित्रांनो, मराठी व्याकरण, तर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला 30 पैकी 28, 29, 30 गुण घ्यायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, कारण मराठी व्याकरणामध्ये खूप काही अवघड प्रश्न विचारले जात नाही. टीईटीला एकदम साधे, सरळ आणि सोपे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी मराठी व्याकरण हा जो काही घटक आहे तो टीईटीचा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला जो काही तुम्ही पास होणार आहात ते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि जो खारीचा वाटा असतो तो असतो मराठी व्याकरणाचा. ठीक आहे, तुम्हाला जर टीईटी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला मराठी व्याकरणाचा त्यामध्ये खारीचा जो वाटा आहे पात्रतेमध्ये तो मराठी व्याकरणाचा खारीचा वाटा असतो. कारण यामध्ये आउट ऑफ जे गुण आहे, आउट ऑफ जे मार्क्स आहे तुमचे, ते आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये घेता येतात. तर मग आता अशा पद्धतीने तुम्हाला मराठी व्याकरणाचा जो काही सिलेबस आहे तो ऑल ओव्हर सिलेबस आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तुम्हाला कशा पद्धतीने पेपर 1 मध्ये प्रश्न विचारले जातात, पेपर 2 मध्ये विचारले जातात. आता आपण प्रत्यक्ष प्रकरणाला जी सुरुवात करतो, ठीक आहे, मग आता प्रत्यक्ष आपण अभ्यासक्रमाला सुद्धा सुरुवात करणार आहोत नेक्स्ट लेक्चर पासून. आणखी पुन्हा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जाईल डेमोच्या माध्यमातून. ठीक आहे, तुम्हाला आधी 2-3 लेक्चर डेमो म्हणून दिले जातील. हा फक्त एक सुरुवातीला आपण सिलेबस म्हणून या ठिकाणी जो काही हा घटक आहे, ठीक आहे, हा घटक आपण सिलेबस म्हणून या ठिकाणी घेतला होता. तर या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना ह्या सर्व जो काही मी तुम्हाला सिलेबस सांगितला ह्या सिलेबसवरती तुम्हाला फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा जो काही सिलेबस आहे कोणत्या घटकासाठी किंवा मग कोणत्या पॉईंटसाठी तुम्हाला किती वेटेज दिलेलं आहे, किती गुण आहेत, ह्या गोष्टी आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक डेमो लेक्चरच्या माध्यमातून दिवशे मॅडम असतील, ठीक आहे, रहमान सर असतील आणि बाकीची आपली रहमान सरांची जी टीम आहे
ती टीम असेल, तुम्हाला वारंवार जे मार्गदर्शन आहे अभ्यासा व्यतिरिक्त, ठीक आहे, सराव पेपर असेल, तुमच्या टेस्ट असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इन्क्लूड या ठिकाणी करून देणार आहे. रहमान पठाण सरांचं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्यामार्फत ही आपण बॅच जी आहे ती रहमान सरांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आणि रहमान पठाण, ठीक आहे, प्ले स्टोअरवर या ठिकाणी रहमान पठाण हे नाव सर्च करायचं. तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन या ठिकाणी मिळून जाणार आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. तुम्हाला विविध ज्या बॅचेस आहेत त्या विविध बॅचेस तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाणार आहे. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम अभ्यास करत असताना सुरुवातीला काय करतो, आपल्याला भाषेची ओळख बघायची आहे. भाषेची ओळख बघितल्यानंतर आपल्याला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो वर्णमाला. वर्णमाला कशा पद्धतीने तयार झाली, आपली मराठी जी वर्णमाला आहे त्यामध्ये कुठून आपण काय काय घेतलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर मग वर्णमाला झाल्यानंतर आपल्याला शब्दाच्या जाती बघाव्या लागतील. शब्दाच्या जाती किती आहेत, तर शब्दाच्या जाती 8 आहेत. मग 8 कोणकोणत्या आहेत, विकारी किती आहेत, अविकारी किती आहेत, त्याला लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं आहे. नाम आहे, मग नाम आहे, त्यानंतर सर्वनाम आहे, ठीक आहे, विशेषण आहे, ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग नामाचे किती प्रकार आहेत, तर नामाचे मग वेगवेगळे 2-3 प्रकार आहेत. ठीक आहे. सामान्य नाम झालं, ठीक आहे, विशेष नाम झालं, अशा पद्धतीने भाववाचक नाम झालं, हे नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग हे लक्षात कसं ठेवायचे, छोट्या छोट्या काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स आपण या ठिकाणी बॅचच्या माध्यमातून घेऊन येणार आहे. त्यामुळे मराठी व्याकरणाचा तुमचा जो काही 30 प्रश्न आहे किंवा 30 गुण आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुमचे जे काही 30 गुण आहे त्याचा परिपूर्ण जो अभ्यास आहे मित्रांनो, तो परिपूर्ण अभ्यास आपण या ठिकाणी रहमान पठाण सरांच्या वतीने या ठिकाणी आपण तुम्हाला परिपूर्ण करून देणार आहे. त्यानंतर तुमचं होमवर्कही तुम्हाला दिलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आहे ज्या की रहमान सरांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही जी काही TETची बॅच आहे ती TETच्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला रहमान सरांचा जो फायदा आहे तो खूप मोठा या ठिकाणी फायदा असणार आहे. आणि रहमान पठाण हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही रहमान पठाण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ऑलमोस्ट फ्री लेक्चर जे आहे ते फ्री लेक्चर आहेत आणि तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती सुद्धा त्या ठिकाणी मिळाली जाते. त्याचबरोबर या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ज्या बॅचेस आहेत ते विविध बॅचेस सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. TETची जी बॅच आहे मित्रांनो, ती TETची बॅच आता आपली 1-2 दिवसामध्ये सुरू होत आहे. सुरुवातीला आपण 1-2 दिवस डेमो लेक्चर देऊन त्यानंतर आपली जी काही बॅच आहे ते बॅच सुरू करतोय. सुरुवातीला तुम्ही डेमो लेक्चर बघा, डेमो लेक्चर आवडले त्यानंतर तुमची जी काही बॅच आहे ते बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि अधिक माहिती जर हवी असेल बॅचची तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल जी माहिती आहे बॅचची ती माहिती सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मराठी व्याकरण हा जो काही घटक आहे मित्रांनो, तो घटक मी तुम्हाला परिपूर्णपणे चांगल्या रीतीने आणि शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला मराठी व्याकरणाचा जो काही परिपूर्ण अभ्यासक्रम आहे TETसाठी, तो TETसाठीचा अभ्यासक्रम मी परिपूर्ण तुम्हाला या ठिकाणी करून देणार आहे. त्यामुळे मराठी व्याकरणाचं जे काही टेन्शन आहे ते टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही. आपण बदलत्या पॅटर्ननुसार तुम्हाला ज्याच पद्धतीने सांगितलं मग IBPS पॅटर्न ज्या पद्धतीने त्याचा अभ्यासक्रम ज्या वेळेस येईल, ठीक आहे, लवकरच 1-2-4 दिवसामध्ये तो अभ्यासक्रम ते त्या ठिकाणी देतील. तर प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी दिल्यानंतर त्यामध्ये थोडेफार जे चेंजेस आहे, काय चेंजेस झालं ते चेंजेसनुसार तुम्हाला बॅचमध्ये जे आहे त्या चेंजेसनुसारच तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. तर आता हा पण एक सर्वसाधारण अभ्यासक्रम, गुणाचं वेटेज जे आहे, तुम्हाला कोणत्या घटकासाठी किती गुण आहे, कोणत्या विषयासाठी किती गुण आहे याची थोडक्यात माहिती घेतली. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये कोणकोणता सिलेबस विचारला जातो TETसाठी पेपर 1 आणि पेपर 2ला, त्याची सुद्धा आपण सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून एखादा आपण 1-2 जे प्रकरण आहे ते छोटे छोटे एक अर्ध्या तासामध्ये आपण शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला हसत खेळत शिकायचं आहे ते नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.